बीड सरपंच हत्या प्रकरणी वाल्मिक कराडनं शरण येताना वापरलेल्या गाडीवरून खासदार बजरंग सोनवणे यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला। कराडची गाडी अजितदादांच्या ताफ्यात होती, म्हणजे दादांना अडचणीत आणण्याचा डाव होता का, असा सवाल सोनवणे यांनी केला। माझा म्हणण्याचा उद्देश असा आहे की हा आरोपी जो आहे ह्याचं तिथं कोण येते याच्यासाठी वाच करायला होता का आदरणीय अजितदादाचा सुद्धा ह्यांना हे करायचं आहे। अजितदादाला सुद्धा अडचणीत आणण्यासाठी आरोपीला मदत करणारा माणूस इथं होता। दरम्यान MH23 BG 2231 या गाडीचा मालक आरोपींना सहकार्य करत होता। गाडीचा मालक वॉच ठेवून आरोपींना माहिती देत होता का, असा सवाल देखील बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केला। MH23 BG 2231 नंबरची गाडी बीड पासिंगची कुणाच्या नावावर आहे सर्च करून बघा, आणि तोच आरोपी, तो आरोपीला सहकार्य करणार तोच व्यक्ती तो मसाजोगमध्ये दादा आले त्यावेळेस होता। बीड हत्या प्रकरणातील API दरोड्यांचे कॉल रेकॉर्ड तपासण्याची मागणी देखील बजरंग सोनवणे यांनी केली आहे। API दराडे तपासामध्ये मध्यस्थी का करत आहेत, असा सवालही त्यांनी विचारला। की हे दराडे नावाचे PI तिथं का होते, ते ड्युटीवर होते का, ते ड्युटीला नव्हते, ते मध्ये मध्ये का करतायत। दराडे, गणेश मुंडे अशा बऱ्याच अधिकाऱ्यांनी दराडेंचे कॉल डिटेल्स काढा तुम्ही। या मर्डर झाला तेव्हापासून दराडेंनी कुणाकुणाला फोन केलेत हे जर काढलं तर दराडे सुद्धा सापडतील आपल्या याच्यामध्ये। तर बीड हत्या प्रकरणाचा खटला राज्याबाहेर चालला पाहिजे, आरोपींना जिल्ह्याबाहेर ठेवलं पाहिजे, अशी मागणीही खासदार सोनवणे यांनी केली आहे। हा खटला बीड जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर चालावा, आणि त्याच्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी परवानगी देऊन तो खटला खरंच पारदर्शी तुम्हाला हे करायचं आहे तर SIT जी नेमली त्याच्यातले अधिकारी सुद्धा बदला, जिल्ह्याच्या बाहेरचे घ्या।